बघू किती राग आलाय ते. किती किलो आलाय? अरे बापरे, लई राग आलेला दिसतोय. बघू मास्तरीन बाई चिडल्यावर कशा दिसतात ते. जरा इकडे बघा, जरा इकडे बघा, जरा इकडे. आता वर बघा, खाली. बरोबर नाही दिसत. थोडं असं बघू, अजून थोडं. आता कसं लई भारी दिसतं बघा. एवढं चिडण्यासारखे काय यात? तुमच्या अभ्यासाची किंवा तुमची अशी कोणी मस्करी केलेली मला नाही आवडणार. मग मी रागावणारच ना. अहो जरा चेष्टा केली वहिनींनी. वहिनी घरातल्याच आहेत ना, दुसऱ्या तिसऱ्या आहेत काय? पण तुम्ही फक्त माझे माझे हो की नाही? वय फक्त तुमचाच आहे, तुमचाच. पण मला आपल्या दोघात तिसरं कोणीच नको. मला तर कोणच दिसत नाही आता. आता नाही, कधीच नको. होय, तुम्ही म्हणशील तसं होईल. पक्का? 100% पक्का. पण तुम्ही आता नुसतं असं म्हणता, नंतर परत सगळं विसरून जाता. परत राग आला काय? हे आहे, तुझ्या सुनाला लगेच राग येतोय बघ. नाकावर नुसती माशी बसलेली असती. काय करायचं? काय करायचं? हा, तुझ्या सुनाला उद्या पिक्चरला घेऊन जाऊ काय? हा. काय? असं भूत बघितल्यासारखं काय बघताय? आता बदललंय ना मी, तर वागणं बोलणं बी बदलायला पाहिजे का नको? उद्या आपण कोल्हापूरला जायचं, ते बी पिक्चरला. कोल्हापूरला? चालेल. हा, पण फक्त आपण दोघंच. हा, अहो तुमच्यात फारच छान बदल झालाय. खरंच काय? का उगाच बोलताय? अहो नाही, खरंच. वाटलं तर गोदाक्कांनाही विचार, त्यांनाही मी काल हेच सांगत होते. तुम्ही गोदक्काला सांगितलं काय समजा? हो. खरंच सांगितलं काय? खरंच. अहो तुम्हाला कळतं का नाही? अहो नवरा बायकोच्या गोष्टी अशा कुणाला सांगायच्या नसतात. अहो हसताय काय? सासूबाई, तुमच्या लेकाला एवढं सुद्धा कळत नाही की मी जेवढं सांगायचं तेवढंच सांगितलंय. खरं सांगू, तुमची फिल्मची आयडिया ना खरंच खूप छान आहे. लग्न झाल्यापासून आपल्याला दोघांना आपला असा वेळ मिळालाच नव्हता. उद्या मिळेल. रुसवा गेला ना हो तुमचा? कधीच. मग आता जरा जवळ या की. हो, आता गोदक्काला हे सांगू नका मजी झालं. पण मी सांगितलं तर? हो,
उद्या कोल्हापूरला पिक्चरला जायचं, मग रंकाळा फिरायचं. राणा मी काय म्हणतोय, जे काय म्हणायचंय ते म्हण, पण जरा मोठ्यानं बोल. अरे चोरीचा मामला आहे, हळू सांगाय ना ग बाई, ऐकू जाईल की सगळ्यासनी. कसला चोरीचा मामला? तू आणि वहिनी चोरून जाणार आहेस ना व? चोरून कसं जाऊ? अरे आम्ही म्हणतोय म्हणून, आम्ही आता वाटत येतात ठरवलंय, तू आणि वहिनीनं चोरून पिक्चरला जायचं कुणाला न सांगता. हा ही घे तिकीट. ए, मी चोरून बिरून जाणार नाही. अरे मग काय गावभर दौंडी देखील जाणार आहेस काय? हे बघ ते काय नाही, चुरून जाण्यातच लय मजा आहे. हे भाल्या सांग की तू. अरे माझं लगीन झालं तेव्हा 1 महिना नुसतं देव करण्यातच गेला बघ, आणि दुसऱ्या महिन्यात शेतातली काम आली. महिनाभर काम, आणि 3ऱ्या महिन्यात तिची आजी का चाकली, आणि ही महिनाभर माहेरला. 4थ्या महिन्यात अरे किती लांबड लावा लागलायस, मुद्द्याचं बोल की. अरे 5व्या महिन्यात 1 दिवस असा आम्हाला गावला की आम्ही दोघं शेतात. शेतात? अरे शेतात जातो म्हणून चुरून गेलो पिक्चरला, पिक्चरला, आणि ते लाह्या बी खाल्या आणि कोल्ड्रिंक बी प्यालो, आणि पिक्चर सुटल्यावर लई फिरलो बघ. भारीच की, पण हे समजा लपून कसला करायला पाहिजे? घरातल्यांना सांगायचं की, कोण नाही म्हणणार आहेत? अरे राणा नाही म्हणणार नाहीत, पण तुला जाम पिटणार बघ, तुला चिडवणार, तुझी चेष्टा करणार, मग तुझ्या डोसक्याला ताप होणार. अरे मर्दा, चोरून जाण्यात खरी डिरिंग असते बघ. हा अरे फिरू तर वाटतं या, पर कोणी तर बघल हे भ्या म्हणत असतं या. अरे लय भारी वाटतंय बघ. अरे हे तर पडते बायकासनी. अरे डिरिंग वालं प्रेम लय आवडते बायकासनी. तेव्हा तू आणि वहिनी चुरून पिक्चरला जावा, जरा डेअरिंग दाखवा की चोरून पिक्चरला जायचं. अरे ते ऐकणार नाहीत, खोटंपणा पटत नाही त्यासनी. तू तयार कर की वहिनीला, तू सांग वहिनीला हे डेअरिंग वालं प्रेम आहे म्हणाव. घरातली काही तसं नाही म्हणणार नाहीत विचारल्यावर, पर चोरून जाण्यातच लय मजा आहे असं सांग वहिनीला. हा बघतो. अरे बघतो नाही जाच. अरे आयुष्यात परत ते दिवस असा येत नाही. हा, आणि हे बघ, पिक्चरला गेल्यावर ते लाह्याचं पाकिट एकच घ्यायचं, आणि कोल्ड्रिंक बी एकच घ्यायचं, आणि एकातच प्यायचं. एकातच? होय. अरे त्यासाठी जायचं असते पिक्चरला. आता आवर मस्तपैकी आणि लाग कामाला. हा आणि हा ते पुडीतनं जरा चटणी मीठ घेऊन जा. हा? अरे ते लाह्याला सपक असतात रे. हा होय होय. चल येऊ आम्ही. हा, चल चल जातो आम्ही, ये जाऊ. ना बघ, जाऊन आलं तर समजी गोष्ट मला व्यवस्थित सांगायची. हा चल. हे काय, कुठं निघालात? शाळेत. शाळेला कशाला? हो कशाला काय, मुलांना शिकवायला. तुम्हाला शाळेला जाता येणार नाही, ते सुट्टी मारा तुम्ही. का म्हणजे काही काम होतं का? तर लई मोठं काम आहे. काय सांगा. ओळखा. काय ओळखा तर. काय ते तर सांगा. काल आपलं काय काम ठरलं होतं? काम
तुम्ही शेतात आणि मी शाळेत. नाही ओळखा बरं माझ्या हातात काय आहे. काल रात्रीला आपलं काय ठरलं होतं. अहो कामाच्या गडबडीत विसरले असेल सांगा ना. अहो असं काय बोलताय. काल आपलं ते पिक्चर जायचं ठरलं होतं ना व. ही काय 2 तिकीट घेऊन आलोय. हो आजचीच तारीख आहे. मग जुनी तिकडे कशाला आणू. तसं मी पिक्चर बघायची मला काय यावच नाही. ते तुम्हाला घेऊन जायचं होतं म्हणून मी तिकडे घेऊन आलोय आणि तुम्ही निघालात शाळेला. आता माझ्यापेक्षा शाळा महत्वाची झाली काय. अहो अहो तसं काही नाहीये. मग कसं आहे. काल ठरलं होतं ना व आपलं. तरी तुम्ही निघालात शाळेला. अहो मला वाटलं काल तुम्ही असंच म्हणलात. असंच कधी काय बी बोलत नाही राहणं. जे बोलतो ते करतोय. हे बघा आज पिक्चरला जायचं म्हणजे जायचं. आणि माझी शाळा. शाळेला मारा सुट्टी. अहो पण बिन काय नाही. आपण पिक्चरला जायचं म्हणजे जायचं. हे बघा आपण आता कोल्हापूरला जायचं. ते पिक्चर बघायचा. इंटरव्हल मध्ये ते पुडीत लाया मिळतात ना व ते खायचं. ते बी एका पुडीत. पुडीतल्या लाया. अहो ते काय म्हणतात ते पॉपकॉर्न. हा तेच ते पॉपकॉर्न. ते एका पुडीत न खायचं काय. आणि मग तिकडनं रंकायला जायचं. तिकडे फिरायचं. भेळ खायची आणि लई फिरायचं. संध्याकाळी घरला परत येताना शांतपणे झोपायचं काय. तुम्ही तर सगळंच प्लॅनिंग ठरवलंय. होय तुम्ही शाळेला बुट्टी मारायची म्हणजे मारायची. बरं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं. नाही जात मी शाळेला. पण हा ते घरातल्यांना काय सांगायचं नाही बरं का. घरातल्यांसाठी तुम्ही शाळेला जाताय आणि मी शेतात. का असं खोटं बोलून कशाला जायचं. अहो नवरा बायको असं खोटं बोलून पिक्चरला गेली की त्या दोघांना लई भारी वाटतं म्हण. काय. अहो असं कधी असतं का. आणि चोरून कशाला जायचं. मी म्हणतोय म्हणून. अहो समदेशनी सांगितलं तर समधे मध्ये चेष्टा करतील आणि पिडतील मला. त्यामुळे आपण चोरूनच जायचं. तुम्ही एड सरांना फोन लावून सांगा बघू. हो पण मी महाजन सरांना सांगू काय. तुम्ही फोन तर लावा. अहो फोन कुठे आहे तुमचा. अहो तुम्ही असं काय करताय. अहो ठीक आहे फोन लावा. अहो लावा तर. हे माधव घेऊन येते हजेरी पत्रक लवकर. हॅलो. हॅलो सर मी अंजली बोलते. नमस्कार पाठक गायकवाड बाई बोला. आज मला शाळेत यायला जमणार नाही. का हो अचानक सुट्टी. नाही म्हणजे काय आहे, आत्ताच शाळा सुरू झाली आहे ना. आणि त्यात तुम्ही जर दिवसभर नसला ना तरी पोरं धिंगाणा घालतात हो शाळेत. हो ना पण जरा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम. सगळं ठीक आहे ना. की प्रतापराव ना काही मी येऊ का मदतीला. अहो नाही 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 मी करीन ना हँडल. आणि राणाचे करतील. नाही तरी पण प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय. आता प्रॉब्लेम म्हणजे काय. हो सर राणा बोलतोय. ती वहिनींची तब्येत जरा खराब आहे आणि घरात त्यांची काळजी घ्यायला कोण बी नाही. त्यामुळे अंजली वाईसनी थांबावं लागणार आहे. तर सुट्टी द्या शाळेला आज. हो हो देतो ना राणासाहेब. तुम्ही म्हणाल तसं करतो. सुट्टी द्या म्हटलं तर लगेच सुट्टी देतो. अहो तुमचीच शाळा आहे. मग चालतंय ठेव का आता. हा ठेवा. अहो एवढं सोपं असतंय. तुम्ही उगा अवघड करत बसता. अहो पण असं खोटं बोलणं चुकीचं आहे. त्याला काय होत नाही. प्रेमात सगळं चालतंय. आणि चोरून पिक्चर बघायचं म्हणजे हे समजा करायला लागते. हे बघा घरातल्यांसाठी तुम्ही शाळेला निघालेत आणि मी शेतासाठी बाहेर पडलोय काय. त्यामुळे बाहेर गेल्यावर चावडीच्या पुढे भेटा. आपण तिकडनं एकत्र जाऊ. अहो पण असं करणं खरंच गरजेचं आहे का. अहो चोरून पिक्चर बघायचं म्हणजे करायला लागते. बरं तुम्ही आवरा पटाक दिशी. तोवर मी माझी फिल्डिंग लावतो काय. चल.
ए चंदे, तू पक्क पिक्चरचं ऐकलंयस ना ग? अहो वही होताय साहेब. अहो स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय त्या भाल्यानं बरकतनं पिक्चरची 2 तिकीट दिली ती. पण पिक्चर बघण्यात एवढा इंटरेस्ट नाही ग ठोकळ्याला. तो जेवाय जाणार असेल बघ. अहो ताईसाहेब, जेवायची कधीतरी तिकीट असतात काय? उगं काय बी बोलायचं असतं. तरी बी आमासनी खरं नाही वाटत ग चंदे. बायकोला पिक्चरला घेऊन जावं एवढी काय बुद्ध्या नाही त्या ठोकळ्यामध्ये. ताईसाहेब, तुम्हासनी की नाही माझ्यावर विश्वासच नाही बघा. तो बघा रानात आलाय. आता बघा तुम्हीच. राणा भाऊजी, हा बोला की. गडबडीत हायसा काय? होय, शेतात चाललोय. शेतात अर्जंट काम आहे का काही? होय, ते पावसा आलाय ना व, ते थोड्या दिवसात पेरणी करावी लागणार, नांगरणी करायची आहे आणि वाफा बी तयार करायचे. लई काम आहेत शेतात. तुमच्या डोसक्याला एक लई टेन्शन असतंय बघा. त्यात एवढी चांगली कापडं घालून नांगरणी करायची, पेरणी करायची, म्हणजे कापडं अजून मळणार, म्हणजे तर अजूनच टेन्शन आलं की. नाही वहिनी, त्याचं काय आहे, ते आज फक्त बघाबघीच आहे ना व, आणि उद्यापासून कामाला सुरुवात करणार आहे, म्हणून मी कापड घालून चाललोय. असू द्या हो, किती बी मळू द्या तुमची कापडं, आम्ही स्वतःच्या हातानं तुमची कापडं धुवून देतो. परत एकदम नव्यासारखी वाटली पाहिजेत बघा. मग चालते. बरं येऊ काय? राणा भाऊजी, तुमचा डबा घेऊन आज आम्ही स्वतः येतो शेतामध्ये. नका नका, अहो कशाला उगा. का? आम्ही आलो तर चालणार नाही काय? नाही वहिनी, तसं काय बी नाही. त्याचं काय आहे, हा बरकत शेतात जेवण बनवणार आहे ना व, तर त्याच्याकडेच जेवणार आहे. नाही तरी बी येतोच आम्ही. आज रातच्या स्वयंपाकाला कारली पाहिजे होती. मी आणतो की. तुम्ही कशाला उगा ताप करून घेताय? अहो ताप कसला आलाय राणा भाऊजी त्यात? तेवढंच आमचं चालणं फिरणं होईल. काय ग चंदे? वही की तसं बी घरात बसून बसून ताईसाहेबांचं लई वजन वाढलंय ना. आमचं सोड, आधी स्वतःकडे बघ. एवढा ढिगारा व्हायला लागली आहेस. राणा, तू चाललास होय शेताकडं? होय. राणा भाऊजी, आमचं ठरलंय आम्ही एक चक्कर टाकतो शेतामध्ये. अहो खरंच नका वहिनी. पर का न ग रानदा? दुपारच्याला कुठे बाहेर जाणार आहे काय? नाही. अहो कोण म्हणलं? आणि ते काय आहे, हा बरकत म्हणलाय लई मोठा पाऊस पडणार आहे आज, त्यामुळे तुम्ही आज येऊ नका, उद्या. अहो राणा भाऊजी, आपण शेतकरी माणसं पावसाला कुठं घाबरतायसा? राणा, मी दुपारी जेवण पाठवते. हा नाही, ते बरकतकडे जेवणार आहेत आज. काय राणा भाऊजी? होय. बरं राणा, तू जा लवकर. पावसा पाण्याची कामं लवकर आटेप आणि लवकर घरला ये. बरं वहिनी, येऊ काय? तुम्ही उद्या या शेतात काय? ह्यो एक ढिगारा कायमच आमच्या वाटत आडवा येतो बघ. अव ताईसाहेब, म्हातारीचं सोडावं. पर तुम्हाला पटलं ना व, मी खरं बोलत होती ते. कुठं तर पाणी मुरतंय हे खरंय. ताईसाहेब, आपण बी जायचं का पिक्चरला? लई दिवस झालं गेलोच नाही बघा कुठबी. करमना झाल्या. चला की. ए चंदे, आधी त्या रागू महिन्याच्या पिक्चर डबऱ्यात घालतो, मग तुझ्या पिक्चरचं नंतर ना बघू. अव ताईसाहेब, त्यांचं पिक्चर कशाला डबऱ्यात घालतायसा? असंच आमचा मूड नाही म्हणून. हा हो ताईसाहेब, पर त्या रागू महिन्याचा तर मूड आहे ना व. जाऊ दे की. आज पिक्चरला जातील, उद्या पॅरिसला जातील. तुम्ही बसा हितच सडत. अजिबात नाही. आम्ही त्या दोघांनी कधी बी कुठं जाऊ देणार नाही. ठोकळा आजकाल खोटं बी बोलायला लागलाय. लई वाईट अपशकुन आहे बघा तुमच्यासाठी. बघा बाबा, मागणं मनसीला मी सांगितलं नाही म्हणून. तू बघ चंदे, आता
यांच्या पिक्चरचा आम्ही असा 3 तेरा वाजवतो का नाही, असा काय तर झटका देणारा एक जीव कळवळला पाहिजे बघ दोघांचा.